आनंद महल नारायण धारक प्रकरण 8। सदानंद मास्टरजींच्या घरी पोहोचला तेव्हा तो उन्हाने घामाघूम झाला होता. वंदना खरोखर काळजीनेच त्याची वाट पाहत होती, पण त्याचा चेहरा पाहताच तिची काळजी दूर झाली. सदानंद अगदी खुशीत होता. मास्टरजी जेवण करून परत शाळेत गेले होते. त्यांच्या पत्नीही जेवण करून दुपारच्या झोपल्या होत्या. अमरही जेवण करून बाबांची वाट पाहून पाहून थकून शेवटी झोपला होता. वंदनाने त्यांची दोघांची पानं वाढून घेतली. जेवता जेवता सदानंद आनंद महलची तोंड भरून स्तुतीच करत होता. अशी पॉश इमारत आहे वंदना, सर्व सोयी आहेत, वीज आहे, सर्व काही आहे. मग त्याने दिवाणखाना, शेजारचा हॉल, बसण्याच्या, भोजनाच्या, झोपण्याच्या खोल्या यांचं वर्णन केलं. अर्थात आपल्या दोघांना एखादी खोलीच पुरेशी होईल, तो म्हणाला. पण जेव्हा पूर्वी खूप माणसं वावरत असतील, सण उत्सव समारंभ होत असतील, गाणी बजावणी मैफिली होत असतील, तेव्हा काही शान असेल वाड्याची, नाही? त्याचा आवेग आणि उत्साह वंदनाला जरासा अस्थानी वाटला, पण ती काहीच बोलली नाही. जेवण झाल्यावर जरा पडतो म्हणून सदानंद गादीवर आडवा झाला, पण त्याला खरोखरच अगदी गाढ झोप लागली. मास्टरजी 5:30 वाजता शाळेतून परत आले तेव्हा वंदनानेच त्याला हलवून जागा केलं. अमरही जागा झाला होता. चहा झाल्यावर सदानंद, मास्टरजी आणि अमर चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडले. सदानंदने सकाळच्या आनंद महलला दिलेल्या भेटीची माहिती मास्टरजींना सांगितली. मास्टरजी, तुमचे खरोखरच खूप उपकार आहेत आमच्यावर. आता थोडी बहुत खरेदी केली की आनंद महलवर राहायला जायला हरकत नाही, सदानंद म्हणाला. मास्टरजी, तुम्हाला आठवतं मी तुम्हाला म्हणालो होतो तिथे कामासाठी कोणी येतं का पहा? तुम्ही मला दुसरंही विचारलं होतं, मास्टरजी म्हणाले. आनंद महलवर गेलेल्या चोर किंवा दारुड्यांपैकी कोणाची नावं समजतात का पहा असं विचारलं होतं, आठवतं? हो, त्याचं काय? आपण तिकडेच चाललो आहोत. मी तुम्हाला तिथे सोडतो आणि या छोट्या अमरला घेऊन हिंडत हिंडत घरी जातो. तुमचं काम झालं तर पहा, मग तुम्हीही या. काय बेटा अमर? अमरची आणि मास्टरजींची चांगली दोस्ती जमलेली दिसत होती. हसत हसत अमरने मानेनेच होची खूण केली. रस्त्याला एका गल्लीचं तोंड येऊन मिळत होतं. मास्टरजी त्या गल्लीत शिरले. रस्त्यालगतच्या 1-2 इमारती मागे जाताच वस्तीला झोपडपट्टीचं रूप आलं. रस्त्यावर कचरा होता. निर्ढावलेले लोक त्यातूनच ये जा करत होते. टपऱ्यांच्या एका ओळीपाशी मास्टरजी थांबले. मधल्या टपरीपाशी एक आडदांड माणूस उभा होता. मास्टरजींना पाहताच त्याने एक हात वर केला. त्याच्याकडे बोट करत मास्टरजी म्हणाले, सदानंदजी, तो हात वर करून बोलवतोय ना, त्याला भेटा. त्याचं नाव रामधन. मी त्याला सर्व काही सांगितलं आहे. त्याला भेटा. मी अमरला घेऊन घरी जातो. जास्त काही न बोलता वळून मास्टरजी गेले सुद्धा. सदानंद काही क्षण होता तिथेच अनिश्चित अवस्थेत उभा राहिला आणि मग सावकाश त्या माणसाच्या रोखाने निघाला. त्या माणसाची आकृती जवळजवळ यायला लागली तसे जास्त जास्त बारकावे सदानंदच्या नजरेला पडू लागले. कमावलेलं धिप्पाड शरीर, उघड्यानेच उन्हा पावसात वावरल्याने कोळपून गेलेली त्वचा, तेल कंगवा याचा कधीही स्पर्श न झालेले जटांसारखे केस, फेंदारलेलं नाक आणि खूप जाड भुवयांखाली त्वचेच्या घड्यात रोवून बसल्यासारखे तापट लाल डोळे. कोणालाही अशाच्या संगतीत सुरक्षित वाटणारच नाही, पण ज्या अर्थी मास्टरजींनी त्याला काही सांगितलं होतं त्या अर्थी. सदानंद त्याच्याजवळ जाऊन पोहोचला. घामाची दारूची दुर्गंधी एका भपकाऱ्यात त्याच्यावर आली. तो 2 पावलं मागे सरला. तो माणूस बोलला. त्याचा आवाज खरजातला, गडगडाटी आणि मगरूर होता. त्याची बोलीभाषा खूपच वेगळी होती, पण समजण्यासारखी होती. तुम्ही आनंद महलचे नवे मॅनेजर? हो. तुम्ही मुंबईहून आलात? हो. पागल. त्या अपमानकारक शब्दांमागोमाग गडगडाटी हास्य. सदानंदच्या डोक्यात संतापाची शिनक गेली. याच बेभानीत तो पूर्वी सारासार विचार, शिष्टाचार, सभ्यता सर्व काही विसरून गेला होता. त्याच्या डोळ्यात त्या माणसाला काहीतरी खून दिसली पाहिजे. एकदम पुढे होऊन त्याने सदानंदच्या खांद्यावर हात ठेवला. बाबूजी, तुमचा अपमान करायचा नव्हता मला. गैरसमज करून घेऊ नका. मास्टरजींनी तुमची भलावणी केली, तुम्ही भले असामी असणारच. मग पागल का म्हणालास? कशाचीही माहिती नसताना नाही ते काम घेणाऱ्याला काय म्हणायचं? एक हात हवेत उडवून सदानंदने ही वायफळ चर्चा थांबवली.
तुझं नाव रामधन हो की नाही? हो. ठीक आहे. पागलपणा करून मी आनंद महलवर व्यवस्थापक म्हणून राहायला जाणार आहे. मी, माझी पत्नी आणि माझा लहान मुलगा अमर. काही न बोलता रामधन मान नुसती नकारार्थी हलवत होता. सदानंदाने तिकडेही दुर्लक्ष केलं. मला तिथे मदतीसाठी 1-2 हवे आहेत, कमीत कमी 1 जण तरी. त्या संबंधात मास्टरजी तुझ्याशी बोलले होते? हो बाबूजी. मग? मी येतो तुमच्या बरोबर. तुझीच निवड करायला मास्टरजींना काहीतरी खास कारण असलं पाहिजे. बाबूजी, माझा धाकटा भाऊ, आता तो काही शरीफ नव्हता, कधी कधी चोरीही करायचा. तो गेला होता आनंद महलवर चोरी करण्यासाठी? रामधनचे डोळे पुन्हा तांबारले होते. त्याने मानेनेच होची खूण केली. मग? रामधनने हात आकाशाकडे केला. भाऊ स्वर्गवासी झाल्याची खूण. पण चोरी करायला गेला होता ना तो. पण माणसाला असं मारायचं नाही बाबूजी. सांगण्यासारखं नाही, ऐकण्यासारखं नाही. तुमची इच्छा असेल तर माझी यायची तयारी आहे. सध्या काय करतोस? का? म्हणजे काही नोकरी वगैरे आहे का? मी मोकळा आहे. बाकी चौकशा कशासाठी? पण पगाराचं काही ठरवायला नको का? तुम्ही द्याल ते मला मान्य आहे बाबूजी. मी पैशांसाठी हे काम घेत नाहीये. तिथे काहीतरी असं आहे. जाऊ द्या. रामधन, नोकरी करायची तुझी तयारी असली तर मी तुला नेमतो. पण 1-2 गोष्टी आत्ताच सांगतो. मी तिथे मॅनेजर म्हणून राहणार आहे. तिथल्या सर्व सामानाची, चीज वस्तूंची जबाबदारी माझ्यावर आहे. तेव्हा रागाने, सुडापायी, अतिरेकाने तुझ्या हातून काही होता कामा नये. पण बाबूजी? आणखी ऐक. मास्टरजींच्या शब्दाखातर मी तुझ्याकडे आलो आहे. तुझं नाव सुचवल्याचा त्यांना पश्चाताप होऊ देऊ नकोस. मला सगळं काही मान्य आहे बाबूजी. मग उद्या सकाळी 9 वाजता मास्टरजींच्या घरी येशील? हजर राहीन बाबूजी. अशी ही चमत्कारिक मुलाखत झाली. रामधनच्या हेतूशी सदानंदाला कर्तव्य नव्हतं. त्याच्यावर सोपवलेलं काम त्याने चोखपणे केलं की मग सदानंदाला इतर गोष्टीत अजिबात रस नव्हता. सदानंद मास्टरजींच्या घराकडे परत निघाला. हे एक काम बरं झालं, त्याला वाटलं. कठीण कामाला आणि रखवालीलाही रामधन योग्य माणूस वाटत होता. फक्त आनंद महलबद्दल त्याच्या डोक्यात जे खूळ घर करून बसलं होतं तेच दूर व्हायला हवं होतं. नाहीतर काय? सदानंदला स्वतःचेच विचारून घेणार. पण एखाद्या दुःखद, अप्रिय, भयानक घटनेची सावली सरसरत गेल्याचा त्याला क्षणमात्र भास झाला. तो परत आला तेव्हा मास्टरजी, त्यांची पत्नी वंदना आणि अमर सगळेच बाहेरच्या अंगणात एका जाजमावर बसले होते. कांदे पोह्यांचा खमंग वास येत होता. बहुतेक वंदनानेच ही खास महाराष्ट्रीयन डिश बनवलेली दिसत होती. पोह्यांची डिश तयार करून वंदनाने सदानंदच्या हातात दिली. काय म्हणाला रामधन? मास्तरांनी विचारलं. तयार झाला. उद्या सकाळीच इथे येणार आहे. त्याला बरोबर घेऊनच तिकडे जाईल. सदानंद व्यवस्थित बसत म्हणाला. पण मास्टरजी, मला तुमचं नवल वाटतं. त्याचाच भाऊ आनंद महलवर चोरी करायला गेला होता. हो, तसं कानावर आलेलं आहे खरं. हा रामधन तर वाड्यावर खार खाऊन आहे, सदानंद म्हणाला. सदानंदजी, रामधनचा स्वभाव त्याच्या भावापेक्षा फारच वेगळा आहे. रामधनचं नाव मी विचार करूनच सुचवलं आहे. तुम्ही त्याला अगदी बिनधास्त कामावर ठेवा. मास्टरजी अगदी आत्मविश्वासाने बोलत होते. तिकडे राहायला जायचं म्हणजे बऱ्याच सामानाची खरेदी करावी लागेल. सामानासाठी एखादा टांगा, छकडा मिळू शकेल का? म्हणजे त्याचबरोबर वंदना, अमर सुद्धा येतील, सदानंद म्हणाला. वंदना आणि मास्टरजी एकमेकांकडे पाहत होते. ती नजरानजर सदानंदाच्या ध्यानात आल्याखेरीज राहिली नाही. शेवटी तोच म्हणाला. काय झालं आहे? माझी सूचना काही अव्यवहारी नाही ना? नाही, वंदनाच म्हणाली. मास्टरजी अमरच्या शिक्षणाची चौकशी करत होते. हो, त्याच्या शिक्षणाची हेळसांड झाली आहे खरी, सदानंद म्हणाला. त्यांची सूचना अशी होती की अमर इथेच गावात त्यांच्या घरी राहिला तर तो त्यांच्या शाळेत जाऊ शकेल. सदानंदजी, मी अशासाठी हे सुचवलं. आनंद महलमध्ये तो अगदीच एकटा पडणार नाही का? इथे तो 4 मुलांच्या सहवासात राहील, शाळेत येईल, काही खूप शिकेल अशातली गोष्ट नाही. पण मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीने शाळेच्या वातावरणात तो राहिला तर त्याचा खरोखरच फायदा होईल. हे अगदीच अनपेक्षित आहे, सदानंद म्हणाला. तुम्ही म्हणता ते सगळं मला मान्य आहे.
पण तो आजवरच्या त्याच्या साऱ्या आयुष्यात आमच्या दोघांपासून वेगळा असा कधी राहिलेलाच नाही. आता तरी तो अगदी आनंदाने तयार झाला आहे, वंदना म्हणाली. आणि सदानंदजी, मास्टरजी म्हणाले, तुम्ही असे किती दूर आहात? अर्ध्या तासात मी तुमची गाठ घेऊ शकतो. त्याची तयारी असली तर माझी काहीच हरकत नाही, सदानंद शेवटी म्हणाला. पण त्याची सारखी अशी भावना होत होती की आपल्या अपरोक्ष या तिघांनी एखादा कट रचल्यासारखं सारं काही परस्परच ठरवून टाकलं आहे. वास्तविक वंदना अमरची आईच होती ना. ती जे काही सुचवेल त्याच्यात अमरचं हितच पाहिलेलं असेल. पण त्याने कितीही प्रयत्न केला तरी मनातली किंचित असमाधानाची भावना काही दूर झाली नाही. तरी बरं, त्याने मास्टरजी आणि वंदना यांचं संभाषण ऐकलं नव्हतं. अमरला घेऊन घरी आल्या आल्या मास्टरजींनी अमरला अंगणात खेळायला पाठवलं होतं आणि ते वंदनापाशी येऊन बसले होते. भाभी, तुम्हाला एक विचारू का? परवानगी कशाला हवी मास्टरजी? आनंद महलवरून परत आल्यापासून सदानंदजी खुशीत दिसत आहेत, नाही का? हो, त्यांना तिथलं सर्व काही मनापासून आवडलं आहे खरं. तिथे आवडण्यासारखं काय आहे? मास्टरजी, तुमच्या प्रश्नाचा अर्थच मला समजत नाही. असं पहा, ती वास्तू काही त्यांना दान केलेली नाही. तिथली देखभाल करण्यासाठीच फक्त त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे खरं आहे, पण मग काय? मग असं त्यांचा आनंद, उत्सुकता, अधीरता सगळं काही जरासं अस्थानी वाटत नाही का? इतकी बदनाम झालेली, वर्षानुवर्ष वापरात नसलेली एकाकी वास्तू, तिच्याबद्दल इतकं आकर्षण निर्माण होण्यासारखं तिथे काय आहे? म्हणजे तिथे काहीतरी आहे असं सुचवायचं आहे का तुम्हाला? संभाषणाची ही दिशा वंदनाला मुळीच आवडली नव्हती. नाही नाही भाभीजी, मी काहीही सुचवत नाही, मास्टर घाईघाईने म्हणाले. तुम्ही कसलीही काळजी करू नका. माझ्या मनातली शंका कदाचित संपूर्ण निराधार असेल, पण तरीही मी जरासा विचार करून सदानंदजींना रामधनचं नाव सुचवलं आहे. रामधन? रामधन कोण? सांगतो. रामधन रांगडा आहे, पण सरळ मार्गी आहे. त्याचा भाऊ अगदी चालू होता, बेभरवशाचा होता. अनेक लहान सहान चोरात त्याचा हात असल्याचा संशय होता. इथून 50-60 मैलांवरच्या जंगलात डाकूंची एक टोळी आहे. आमच्यासारख्या छोट्या गावाला त्यांच्यापासून कसलाही धोका नाही. पण अशी अफवा आहे की रामधनचा भाऊ कधी कधी त्या टोळीबरोबर गेला आहे. टोळीबरोबर म्हणजे? हो, लूट मार, डकायती, दरोडेखोरी, दुसरं काय. दरोड्यासाठी गेला होता, पण एकट्याने नाही. त्याच्या शेजारी 3 मृतदेह सापडले. आणखी कोण बरोबर गेले असतील तर त्यांचं काय झालं कोणालाच पत्ता नाही. मृतदेह म्हणजे? आनंद महलमधून काही चोरीस गेलं की नाही हे कोणालाच सांगता येत नाही. खालच्या मजल्यावरचं एक दार विजागऱ्या उचकटलेल्या अवस्थेत सापडलं ही गोष्ट खरी आहे. मिश्राजी म्हणजे ते ट्रस्टी म्हणतात, काहीही चोरीला गेलेलं नाही. पण मग? पोलिसांचं सोयीस्कर म्हणणं हे आहे की त्यांना काहीतरी मोठं घबाड मिळालं आणि वाटणीवरून त्यांच्यात आपापसात वादावादी, मग मारामारी झाली आणि शेवटी खून पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. म्हणजे पोलीस तपास करणार नाहीत तर? पण तपास करण्यासारखं आहेच काय? आनंद महल तर नेहमी निर्जनच असतो, कुलूप बंद असतो. तुम्हाला या सगळ्यात काहीतरी खटकतंय का मास्तरजी? ते आता बाजूला राहू द्यात. मी त्यासाठी रामधनचं नाव सुचवलं. त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर माझी त्याच्यासोबत 5-7 वेळा भेट झालेली आहे. भावाच्या मृत्यूचा गंभीर विषय संभाषणात निघणारच. रामधनची अशी पक्की खात्री झालेली आहे की भावाच्या मृत्यूमागे त्या वाड्यात जे काही आहे त्याचाच हात आहे. त्याचा वाड्यावर विलक्षण संताप आहे. तरीही त्याचीच निवड केलीत. वाड्यावर कायदेशीर प्रवेश मिळवण्याची तो संधीच शोधत होता. तो जर लपून छपून गेला असता तर ते अतिक्रमण ठरलं असतं आणि त्याच्या हातात मिश्राजींनी बेड्याच ठोकल्या असत्या. मिश्राजी? त्यांचा काय संबंध? रामधन आनंद महलबद्दल सतत जे बोलत असतो ते त्यांना अजिबात आवडत नाही. पण नुसत्या बोलण्यावरून ते त्याला काय करू शकणार? तसं सगळं गाव बोलतं. भाभीजी, आता खरं कारण सांगतो आणि ते स्वतःपाशीच ठेवा. कोणालाही, आणि सदानंदजींना तर खासच, सांगू नका. रामधनवर त्या वाड्याची कोणतीही भुरळ पडणार नाही. जशी, मला माफ करा हा भाभीजी, पण जशी सदानंदजींच्यावर पडली आहे. रामधनच्या मनात त्या आनंद महलबद्दल जो विलक्षण संताप आहे त्यामुळे त्याची नजर साफ राहील. म्हणजे?
म्हणजे सदानंदजी साफ नाही असं म्हणता? सदानंदजी, तुम्ही, अमर सर्व फार फार चांगली माणसं आहात भाभी. सदानंदजी मनात थोडी आशा ठेवून राखसकोटला आले आहेत. तुम्हाला शक्य ती सर्व मदत करणं मी माझं कर्तव्य समजतो आणि त्यासाठीच आणखीही एक सुचवणार आहे. छोट्या अमरला तुमच्याबरोबर आनंद महलला नेऊ नका. पण मग त्याला ठेवायचं कुठे? इथे, माझ्या घरी. तो तिथे एकटा पडेल. इथे त्याला 4 मित्र मिळतील. माझ्याबरोबर शाळेत येईल. 2री 3रीच्या वर्गात बसेल. तोटा तर नक्कीच होणार नाही. तुम्ही सदानंदजी आले की त्यांनाही सुचवा. मग मी आणखी सांगायला आहेच. मास्टरजींशी झालेल्या संभाषणाने वंदनाच्या मनाची चमत्कारिक अवस्था झाली होती. जी एक वृक्ष, आडबाजूची, कंटाळवाणी नोकरी वाटली होती, ती साधी घटना अजिबात नव्हती. तिला अनेक पदर होते. त्या आनंद महल संबंधीच्या अफवा, ते चोरीचे असफल प्रयत्न, सदानंदचा अतिअस्थानी वाटणारा उत्साह आणि मास्टरजींचे धोक्याचे इशारे. परदेशात जावं आणि तिथल्या भाषेचा एकही शब्द समजू नये असं तिला झालं होतं. हे प्रसंग, त्यांच्या मागची कार्यकरण भावाची मालिका आणि मास्टरजींनी केलेल्या सूचना, आजवरच्या तिच्या मध्यमवर्गीय शहरी आयुष्याला असल्या गोष्टींचा स्पर्शही झालेला नव्हता. या गोष्टी तिच्या अनुभवाच्या सर्वस्वी पलीकडल्या होत्या. त्यांच्यासाठी संदर्भ नव्हते, तुलना नव्हत्या, मोजपट्ट्या नव्हत्या. आणि मास्टरजींच्या शब्दावर विश्वास ठेवायचा म्हटला तर सर्वात वाईट गोष्ट ही होती की सदानंदशी याबद्दल ती एका शब्दानेही चर्चा करू शकणार नव्हती.